यस, आज ओवळे टीमच्या माध्यमातून अजित मुंगाजी यांचा देखील एक बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे। या टीमचा स्टार खेळाडू ज्या वेळेला आपली स्टारकास्ट आपल्या संघामध्ये असते त्यावेळेला मात्र त्यांचा खेळ पाहण्यासाठी इथे आवर्जून प्रेक्षकांनी गर्दी केलेली असते। अनेक स्पर्धा सध्या चालू आहेत। नुकतीच ग्रामीण धमाका बिग बॅश ही स्पर्धा देखील पार पडली। त्याच्यामध्ये आपल्याच रायगड जिल्ह्यातील पेठ हा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला। गुरुसाई ब या संघाने विजय प्रस्थापित केला। या पंचांचा ग्रीन सिग्नल देऊया दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा। लेट्स प्ले। पहिला पहिलाच बॉल ऑफसाइड ऑफस्टंप हा मारा आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचा आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते। वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर या वेगाचं प्रत्युत्तर बॅट्समनकडे नव्हतं आणि इथे मात्र आपण डॉट बॉल पाहिलात। पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटनं निघतोय। दरम्यानचा पुढचा बॉल ओ फटका चांगला। त्या रिझनमध्ये फिल्डर देखील भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावतायत। बॉलला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या। एक चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली। त्या रिझनमध्ये आय थिंक अजित मुंगाजी आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 धावेच्या मदतीने धावांचा श्री गणेशा इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात। दरम्यानचा पुढचा बॉल यावेळीचा हा बॉल व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवला। जशी फिल्डिंग तशाच प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून इथून मात्र केली जाते। जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना हा गोलंदाज वेगवेगळ्या थाटणीचे खरं तर बॉल हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो। या बॉलवरती सिंगल आले म्हणजे आता स्ट्राइक इन इनला बॅटर तन्मय आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाहूया तन्मयच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र बॅटिंग केली जाईल, जो मात्र सलामीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। बॉल तयार झाला। पुढचा बॉल ओ स्ट्रोक चांगला है। डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और चौकार देख। एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। चौकारच्या साह्यानं टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 4 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती अर्जित केल्या जातील। एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला। पहिलाच बॉल फेस करत असताना त्यानं वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये हा चौकार ठोकला। आक्रमकतेसाठी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग ओळखले जायचे आणि पहिल्याच बॉल पासून ते आक्रमण करायचे आणि याही बॅटरने तेच आक्रमण आता सुरू केलेलं आहे। बिग हिट पुन्हा एकदा रचनात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। रिकाम्या जागा भरा, गॅप मधून बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4। बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार। दर्जेदार फटकेबाजी, लगातारच्या 2 बॉल वरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि या चौकाराच्या साह्याने देखील टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतात। ओ भाऊ चला आता आपण धावत यायचं आहे मैदानाच्या बाहेर। मॅच चालू आहे प्रेक्षकांनो, आपल्याला कळकळीची विनंती, आपण मैदानाच्या बाहेरून चालायचं आहे। लगातारचा तिसरा 3 इन अ रो, लगातारच्या 3 बॉल वरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात। काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली। ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये तन्मय विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र सलग 3 बॉल वरती 3 चौकार आपण पाहिले। या चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये। धावांना आली आहे गती आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा। एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोण येईल हे देखील पाहिजे। सेकंड पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील।
रोशन मुंगाजी सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला भरपूर वेळ घेता, वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. रोशन मुंगाजी यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण बघतो. ओव्हर नंबर 2 मध्ये रोशनचा हा बॉल क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. बॅट्समन झाला बाद. फर्स्ट विकेट गॉन आणि इथे मात्र बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. अक्षरशः खोलात टाकला होता बॉल. खोलवर टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर आणि इथे मात्र बॅट्समन येतोय बाद. क्लीन बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक परफेक्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉल वरती मात्र पहिली विकेट जी सलामीची जोडी फोडण्यामध्ये या गोलंदाजाला यश मिळते. पाहूया आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा फुसा बॉल हाताळण्यासाठी हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार हे देखील पाहिजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक एंटर झाला. दोन्ही टीमचा व्हाईट रंगाचा ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेला मात्र आपण एका रंगाच्या जर्सीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरत असता त्यावेळेला हे चित्र अगदी पाहण्याजोगं आपल्याला पाहायला मिळत असतं. यावेळेला देखील लावले अपील. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला गेला परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट झाली नाही. एक चिक्की रन्स आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. आता स्ट्रायकिंग इनला मिस्टर तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधनं 3 बॉलवरती 3 चौकार आपण पाहिलेले आहेत. तो स्ट्रायकिंग इनला तन्मय सध्या उभा. पाहूया तन्मयच्या अगेन्स्ट आता गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करणार आहे. ओ माय गॉड, लगातारच्या 4 बॉलवरती 4 चौकार खेचत असताना तन्मय आपल्या नावाचा क्लास दाखवत असताना क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. काय फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी. तन्मय मात्र आज आपल्या फटकेबाजीने प्रभावित करतो इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला. 4 बॉलवरती 4 चौकार आपण पाहिले तन्मयच्या बॅटमधनं. ओ याही वेळेला स्ट्रोक चांगला तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती बॅटरला संतुष्ट राहावं लागतंय. सिंगलच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा 21. 21 धावा धावफलकावरती आपण बघतोय. यावेळेला देखील फटका चांगला इनफिल्डच्या वरना बॉल चालला आहे गोळीच्या वेगाने. डुशुम 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 4 रन चौकार. 4 धावेंच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती एकूण रन संख्या आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 25 रन्स. अजूनही या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहे. एक बॉल अजूनही बाकी आहे. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. प्रतीकनं देखील हात खोलण्यास सुरुवात केलेली आहे. यावेळेला वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड पॉवर प्लेचा खेळ आता इथेच संपलाय आणि 2 पॉवर प्लेची षटकं आता संपल्यानंतर धावफलकावरती रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 1 गडी बाद 25 धावा. पाटणोली या संघाच्या स्कोरबोर्डवरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 25 धावा अब तक आपल्याला पाहायला मिळतात 1 गड्याच्या मोबदल्यात. चला ओव्हर नंबर 3. गोलंदाज लवकरात लवकर बॉलिंग ट्रॅक वरती यायचा आहे. आज सकाळपासूनच आमच्या ऑफिसचे अंपायर्स पप्पू सर जे ओवळेगावचे आहेत, विशाल पाटील सर रसायनी,
प्रवीण पवार सर पडमेल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आत्माराम म्हात्रे सर, मी स्वतः सुनील लांबोर, त्यानंतर गुणलेखक सन्माननीय रोहित म्हात्रे सर देखील आपल्याला पाहायला मिळतात, याच खारकोपरचे आहेत. त्यानंतर यूट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम starcricket.in आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेला फिल्डर आहेत, पकडला जातोय झेल, सेकंड विकेट टू गॉन, बॅट्समॅन बाद. starcricket.in ची संपूर्ण टीम, सुशाल दादा पाटील, धीरज दादा पाटील, आलेख दादा कांबळे, ही संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो आहे. तुषार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॉल तयार झाला, दरम्यानचा पुढचा बॉल. ओ याही वेळेला फटका चांगला, ऑन साइडला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. सुरुवातीला 2 षटकामध्ये भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा देण्याचा इरादा या गोलंदाजाने दाखवला. चांगली बॉलिंग, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतो. पहिल्या बॉलवरती त्याने विकेट मिळवली आणि दुसऱ्या बॉलवरती एक सिंगलच्या रूपाने त्यांनी धाव खर्च केलेली आहे. बॉल तयार, फटका चांगला, गॅप मधून बॉलला ट्रॅव्हल केले जाईल का? हो नक्कीच, तिथे फिल्डर आहेत आणि चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याची मागणी तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. भरपूर ऊन देखील वाढलेलं आहे आणि ज्या वेळेला खेळाडू पाण्याची मागणी करतील, आयोजकांना देखील आम्ही विनंती करू, लगेच आपण पाण्याची पूर्तता तिथे मात्र करायची आहे. यस, पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नव्यानं खेळ इथून मात्र सुरू होईल. अजूनही या षटकातील 3 बॉल येणं बाकी आहे आणि या 3 बॉलमध्ये आता किती मोठे फटके येतील हे देखील पाहिलं जाईल. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित जय हनुमान ट्रॉफी 2025 एक अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अतिशय देखणी, रुबाबदार, बहारदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं. ओ फटका चांगला आहे, स्लॉग स्वीप केल्या, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा किती तिथे पंच पडताळणी करतात आणि अखेर पंचांचा इशारा आला, 4 रन्स, चौकार. अतिशय देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः पाडम स्वीप केलं आणि या बॉलवरती इथून मात्र 4 धावा प्राप्त झाल्या आणि 4 धावांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील फेरबदल केले जातील. जुन्या चेंडूची पूर्तता करायची आहे. चला, मॅच बॉल आलेला, थँक्यू.
4 धावा प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा या दरम्यान आता पुढचा बॉल कशा रीतीने हा गोलंदाज हाताळणार आहे हे देखील पाहणं गरजेचं. बॉल तयार. यावेळेला बॉल हवेत. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक उलट्या दिशेला धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ आपल्याला पाहावयास मिळतीये. अजूनही या षटकातील एक बॉल बाकी आहे. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज रोहन मुंगाजीच्या स्पेलमधील हा शेवटचा बॉल. फटका अप्रतिम. बॉल हवेत पकडला जातोय झेल. 3rd विकेट टू गॉन. तिसरा हादरा बसला बॅटिंग करणाऱ्या अर्थातच पाटनोली या संघाला आणि बॅट्समन बाद होतोय. आतापर्यंत जर का आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये 102 विकेट कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजेच गोलंदाजाला खऱ्या अर्थाने या विकेटनं भरपूर चांगली साथ इथून मात्र दिलेली आहे. 102 विकेट काय गोलंदाजी केलेली आहे सर्वच टीमच्या गोलंदाजाने. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. नंबर 5 मध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधी इथून मात्र दिलेली आहे. बघूया तो आता इथून मात्र बॅटिंग करत असताना कशा रीतीने बॅटिंग करणार आहे. चला आता नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपल्यानंतर धावफलकावरती 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि नवीन गोलंदाज दर्शन सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया दर्शनच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. चला भरपूर वेळ घेत आहे ओवळे संघ, त्याला स्पीडअप करावं लागेल. दर्शनला गोलंदाजी मार्क वरती आणलं. 12 बॉल अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातील. पाहूया हे 12 बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जातील. ओ बिग हिट करण्याचा प्रयत्न. ऑफसाईड ऑफ स्टंप थोडेसे शफल झाले होते. ऑफस्टिकच्या थोडेसे बाहेर येऊन हा फटका त्यांना सजवायचा होता, परंतु इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला शांत ठेवलं. ओव्हर नंबर 4 ला देखील डॉट बॉलनं सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या षटकाला डॉट बॉलनं सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाला आणि तिसऱ्या षटकाला विकेटनं सुरुवात झाली आणि या चौथ्या षटकाला देखील डॉट बॉलनं सुरुवात झाली, परंतु इथे मात्र मिस फिल्डिंग. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय खणखणी स्ट्रोक. चौकार. चार धावा आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फक्त या बॉलला कट केला आणि त्या बॉलवरती 4 धावा आपण पाहिल्यात. चौकाराच्या साह्याने देखील आता टीमच्या स्कोरबोर्डवरती फेर बदल आपल्याला पाहावयास मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या जात आहेत. विकेट काढण्याचा प्रयत्न. दुर्बल क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती शांत राहावं लागतंय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. या गोलंदाजाचं आम्ही नक्कीच कौतुक करतो. एक चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. अजूनही 9 बॉल बाकी आहेत. पाहूया या 9 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. बॉल तयार होतोय. ओ यावेळेला देखील काय टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रायटी बॅटरसाठी हा लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल. बॅटची कडा. सॉफ्ट डिसमिसल. बॅटची हलकीशी एज.
बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. चौथा गडी बाद, चौथी विकेट आपल्याला पाहायला मिळते. चौथी विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कम्मालीचं षटक हा गोलंदाज हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये एक चौकार येऊन सुद्धा या गोलंदाजाने प्रभावित केलं. 5 बॉलमध्ये एक विकेट मिळवत त्यानं आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शिवम न्यू बॅटर स्ट्रायकिंग इन वरती. स्विच इट, बॉल चाललाय बाउंड्री लाईन सीमा पार, रन्स मिळतात 4. येतोय हा खणखणीत चौकार. अगोदरच या फलंदाजाने मन बनवलं होतं. ज्या पद्धतीने जर का आपण बघितलं तर या बॅट्समनने थोडीशी बॅट वेगळ्या स्टाईलमध्ये पकडली होती आणि त्याने मन बनवलं होतं की लेफ्टी बॉलर आहे त्याच्या विरोधात आपण स्विच इटच मारायचा. आणि इथे मात्र स्विच इटला स्वीट इट बनवलं आणि या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 4चा आता खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 43 धावा. 43 रन्स, 43 धावा. अजूनही 6 बॉल येणं बाकी आहे. या 6 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील? 43 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक 66 धावांचा आहे. गोलंदाजांना आतापर्यंत या खेळपट्टीने चांगली साथ दिलेली आहे आणि फलंदाजांना देखील तितकीच पोषक ही खेळपट्टी ठरलेली आहे. एक चांगली विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. टनाटन विकेट आपल्याला पाहायला मिळते. टणक विकेट. शेवटच्या ओव्हरला इथून मात्र सुरुवात होती आहे. डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क वरती प्राचारण केलं जात आहे. संयम पाटील सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया संयम यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. बॉल तयार झाला. ओव्हर द विकेटनं ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत आहे. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत. शेवटचं हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं. 5 ओव्हरच्या माझ्या म्हणजे 50+ जर धावा धावफलकावरती उभारल्या तर एक बॅटिंग करत असताना ओळी या टीमच्या माध्यमातून संघर्ष पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलपर्यंत लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला समोर टाकला होता, पुढ्यात टाकला होता आणि बॉलला फेकून दिलं. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल आणि बिलेबल सुपर से ऊपर 6 रन. अभिनंदन. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पाटणोली या टीमच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. चला जुना बॉल द्यायचा आहे. ज्या पद्धतीने या षटकाला सुरुवात झाली, षटकारानं स्वागत केलं या गोलंदाजाचं. स्वॅग से करेंगे स्वागत आणि षटकाराने इथून मात्र स्वागत केलं. अतिशय देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला सौंदर्य दाखवणारा फटका आपण बघितला. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं खरं तर या बॉलला लॉफ्ट केलं. यावेळेला देखील तिथे मात्र हा बॉल थोडासा वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या मुवमेंटला इथे मात्र एक सिंगल देखील कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपण बघतोय. अजून या षटकातील 4 बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. बॉल तयार.
हो, याही वेळेला वेग 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 आणि वेग आपल्याला पाहायला मिळाला. या वेगाचं बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं आणि इथे मात्र डॉट बॉल लाईन मिस केली. हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः गोल्डन स्पॉट वरून हलकीशी उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉल. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. फुल टॉस, बॉल हवेत, पकडला जातोय झेल, बॅट्समन होतोय बाद. धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होता तो इथून मात्र बाद होतोय. शिवम इथून मात्र बाद होतोय. शिवम इथून मात्र बाद झाला. पाचवा धक्का इथून मात्र बसला पाटणवली या टीमला. म्हणजे निम्मा संघ इथून मात्र गारज झाला. आता नवीन फलंदाज इंडिया नंबर 7 मध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये विसावला बॅटिंग करण्यासाठी. वरुण बॅटिंग करण्यासाठी आलेला. त्याच्याकडे 2 बॉल आहेत. या 2 बॉल मध्ये आता तो किती धावा जमवतोय हे देखील पाहिलं जाईल. 51 धावा अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळेला स्कूप करायचं होतं, तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला बॉल रिलीज केला आणि इथे मात्र डॉट बॉल आपण बघतो. अजून 1 बॉल बाकी आहे. पाहूया या बॉलवरती आता काय घडणार आहे. या बॉलवरती आता काय घडलं जाईल हे देखील बघायचं. या पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार. या वेळेला देखील ऑफ साइडला फटका सजवलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅट्समन होतोय रन आउट आणि 1च धाव आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल आणि आता धावफलकावरती धावा 52 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि विजयासाठी 53 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. या मॅच मध्ये जो संघ जिंकणारा तो मात्र ध्रुवी 11 वाशीगाव या संघासमोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. 53 धावांचं लक्ष. या लक्षाचा आता कशा रीतीने इथून पाठलाग केला जाईल हे ऐकण्यासाठी जाऊया. कॉम बॉक्स मध्ये आम्ही करतो परिवर्तन. आत्मारामजी म्हात्रे अर्थातच आप्पा सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत. सन्माननीय संतोष दादा म्हात्रे विनंती करतोय या दादा आपला देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्ही यथोचित मान आणि सन्मान करतोय जे ओवळे गावचे आहेत. संतोष दादा या आपलं देखील सरचे स्वागत आहे. वेलकम. हॅलो. या संतोष म्हात्रे आपल्या इथे स्वागत केलं जाते. या बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मैदानावर मी बघितलं आहे, कारण तुम्ही खेळता सातत्यानं, पण आज मैदानावर तुमची भेट झाली. या लवकर या संतोष. ओले टेनिस क्रिकेटला उज्ज्वलता प्राप्त करून देणारा हा खेळाडू आणि ज्या खेळाडूनं अक्षरशः मैदानात गाजवली ते संतोष म्हात्रे. मॅच झाल्यानंतर त्यांचं इथं स्वागत करू, कारण ओले गावला पडलेलं टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे मी म्हणेन संतोष म्हात्रे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये रिव्हर्स फटक्याचा शोध कोणी लावला असेल तर पहिलं नाव येईल संतोष म्हात्रे. रिव्हर्सचा बादशाह त्यामध्ये समजलं. अनेक वेळा त्यांच्या विरुद्ध आम्ही खेळलो आहे आणि आज त्यांना पुन्हा एकदा मैदानावर खेळताना मला बघून फार आनंद झाला. त्यांचा यथेच्छ मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे बंटी करतील, जे कोपरगावचे गावाध्यक्ष आहेत. त्यांच्या वतीनं या महान खेळाडूचा आम्ही कौतुक करतो आहे. ओले टेनिस क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न आणि ज्या स्वप्नानं ओले गावचं नाव खऱ्या अर्थानं उंचावलं टेनिस क्रिकेटमध्ये, असे माझे मित्र संतोष म्हात्रे यांचं सरचे स्वागत करतो. रिव्हर्सचे फटके आपण आता बरेच बघतो. पहिला शोध कोणी लावला असेल तर या खेळाडूंना टेनिस क्रिकेटमध्ये, ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पहिला फटका त्यांनी शोधून काढला आणि रिव्हर्सचा बादशाह म्हणून त्यांना त्या काळी उपाधी दिली होती. आजसुद्धा खेळ बघण्यास मी त्यांचा उत्सुक आहे.
आणि तुमचं सहर्ष स्वागत. संतोष, आपलं सहर्ष स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून केलं जातं आहे. धन्यवाद. आपण या आमच्या विनंतीला मान देऊन आलात. जाऊया आपण मैदानाकडं, जिथं प्रथम फलंदाजी करताना पाटणोली संघाने निर्धारित 5 षटकामध्ये धावा जमवल्यात. बावन्न धावा जमवल्या. 53 धावांचं लक्ष्य आहे. मोठं लक्ष्य म्हणेन. हे मैदान ज्याप्रमाणे खेळतो, ही खेळपट्टी ज्याप्रमाणे गोलंदाजांना साथ देतोय, त्या अनुषंगाने म्हणेन की मोठ्या धावाचा पाठलाग करावा लागेल. पण ओले आणि पाटणोली दोन्ही संघ अगदी जवळचे एकमेकांना ओळखतात. एकमेकाचे कच्चे दुवे काय आहेत तर प्रत्येकाला जाणून आहे. त्यामुळं हल्ले प्रत्यहल्ले निश्चितच होणार आहेत. आणि एक चांगलं टेनिस क्रिकेटचा हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत. चांगला खेळ त्यांच्यामध्ये आहे. सातत्याने एकमेकांसमोर अनेक वेळा ते आलेत. आणि या 53 धावांचं रक्षण कसं करावं ते पाटणोली संघाला माहिती आहे. आणि या 53 धावा कशा जमा कराव्या याचं गणितसुद्धा ओळे संघाच्या डोक्यामध्ये फिट बसलं आहे. म्हणजे एक चांगला सामना, मन आणि मनगट बरोबर बुद्धिमत्तेचा सामना मैदान आपल्याला बघायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात आलेले आहे, उतरलेले आहे. आणि त्यांना माहिती आहे P1 आणि P2चं षटकं जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. या षटकामध्ये विचार केल्यानंतर गोलंदाजानं लॉंग ऑफ एक ठेवलेला आहे आणि एक वाईडिश मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे. मला गोलंदाजी कदाचित त्या अनुषंगानं करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. चांगला मारा करण्याच्या इराद्यानं गोलंदाजाला ची निवड केलेली आहे त्यांच्या कर्णधारानं. पण प्रत्यक्ष मैदानामध्ये काय होईल? 53 धावांचा पाठलाग ही या मैदानावर तितकीशी सोपी गोष्ट नसेल. पण सोपी गोष्ट ओळेकरांना माहितीच नसतं. कठीण गोष्टी करण्यासाठी नेहमी ते कदाचित क्रिकेटमध्ये उतरत असतात आणि प्रत्येक वेळी त्यांनी दाखवलं. पण यावेळी त्यांचा प्रतिस्पर्धा आहे पाटणोली संघ. त्यांच्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक त्यांचा खेळ, पण ते कमकुवत गोष्टी यांचा सुरेख अभ्यास त्यांना सुद्धा असेल. पण एक चांगली रंगत, चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात. तन्मय पाटील याच्या खांद्यावर पहिली जबाबदारी, सक्षम असे त्याचे खांदे आहेत. ते सक्षम खांद्यावर पहिली जबाबदारी. P1चं षटक ज्यामध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक उभे असतात. लॉंग ऑफ आणि वाईडिश मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांनी उभे केले. सलामीची जोडी सूरज मुंगाजी आणि अजित मुंगाजी ही सलामीची जोडी आली. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पर्वत त्यानं चढायचा आहे. त्यासाठी पहिले 2 गिर्यारोहक सलामीला इथं आलेले आहेत. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू बघितला, चांगला फटका खेळलाय. पॉईंटच्या डोक्यावर चेंडू थांबणार नाही, सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांकरता सुरेख कट केला चेंडू. काय जबरदस्त फलंदाजी केली त्याने. बघितलं चेंडू ऑफ स्टंपच्या थोडं त्याला कट केला. त्याला मग इनसाईडचे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून जर चेंडू मारला ना, हे मैदान अत्यंत टणक आहे. या मैदानावर चेंडू थांबणार नाही. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता आघात झालाय. धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिला चेंडूवर ठोकलाय. दणदणीत खणखणीत चौकार. यावेळी मोठा फटका मारलाय इनसाइड द आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, त्या पाठलाग करतोय. तर पण मिळतात 2 धाव. म्हटलं होतं दोन्ही जे फलंदाज आहेत सक्षम आहेत त्यांना एकमेकाच्या कमकुवत दुवा माहिती आहे. त्यामुळे मात्र त्याप्रमाणे फलंदाजी होईल. 2 धाव मिळतात. आणखी 6 धावा धावपलकावर लागल्या जातात. क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे लावलेत त्यांच्या विरुद्ध दिशेने फटके खेळण्याचा मानस दिसतोय. तर सूरज मुंगाची जबरदस्त फलांची दोन्ही फटके तसे क्लासिक होते आणि त्याचा अभ्यास यावरून दिसतोय. त्याची रणनीती दिसते, त्याचा खेळ दिसतोय, त्याच्या खेळातली क्षमता या 2 फटकांना दिसते. पण बराच पल्ला तुम्हाला गाठायचा. 53 धावांचा पाठलाग करायचा 5 षटकामध्ये. पुढचा चेंडू तन्मय पाटील गतीपरिवर्तन केला होता. बॉलरच्या दिशेने चेंडू फेकून मारला त्याने. पण इथं सुंदर असं क्षेत्ररक्षणाला पाणथरूमध्ये चेंडू अडवला गेला. चेंडू जाते निर्धाव. यावेळी चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकला होता खरा, पण त्यानंतर थोडीशी बोटं फिरवली. चेंडू काहीसा आत झाला, किंचितचा आत झाला आणि जो कव्हर रिजनमध्ये चेंडू मारायचा होता ना, तो बॉलरच्या दिशेमध्ये गेला. प्रयत्न चांगला होता, चांगली गोलंदाजी. यावेळी लोअर फुलटा चेंडू ढकलून दिला. 1 धाव डायरेक्ट हिट. कदाचित अडचणीमध्ये आला असता हा फलंदाज, पण तसं काही झालं नाही. 1 धाव मिळतोय. कॅल्क्युलेटेड धाव ज्याला म्हणतात त्याप्रमाणे 1 धाव मिळते. 1 धावाने संघाचं धाव पालक आलं ते 7. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. P1चं पहिलं षटक चांगली केली. आता मात्र अजित मुंगाजी यांच्याकडे स्ट्राईक आलेला आहे. फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन. बघितला चेंडू, डोफे टेकले आणि चेंडूला पाठवला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार.
पुलटा चेंडू बघितला, त्यात संधीची वाट बघत संधीचा फायदा उचलला, 11 धावा, धावपलकार लागला जाते. एक चांगला सामना, चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आहे. ओवळे संघ पूर्ण ताकदीनिशी आता या P1 आणि P2चा फायदा उठवण्यासाठी आला आहे आणि त्या इराद्यानं त्यांची रणनीती ठरलेली आहे, रणनीती क्लिअर आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचा प्रयत्न आहे, त्या दिशेने वाटचाल. ते 11 धावा. यावेळी ऑफस्टमच्या बाहेर टाकला चेंडू, खाली राहिला, अपेक्षेपेक्षा फलंदाजाच्या चेंडू खाली राहिला आणि ऑफस्टमचा चेंडू लेगकडे मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. ज्या ठिकाणी त्याला चौकार मिळाला त्या दिशेने त्याचा मारचा प्रयत्न होता. अशा प्रकारे पहिले षटक संपल्याचा इशारा पंच विशाल पाटील रसायन यांच्याकडून आपल्याला बघायला मिळतं. पहिलं षटक संपलं जातं आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10.64 सरासरीनं वाटचाल करायची. ती सध्या आपण बघतोय की ओळे संघ 11च्या सरासरीनं वाटचाल करतोय. पहिलं षटक संपलं जातं आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी बघूया पाटणोली संघाचा एक कर्णधार कुणाला निमंत्रित करतोय. आणखी 42 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येणारे 4 षटक आहेत. बराच पल्ला गाठायचा आहे. खेळ अद्याप बरंच बाकी आहे. राकेश कातकरी येतात गोलंदाजीला. जबाबदारी दिली राकेश कातकरी यांच्याकडे. T2चं दुसरं षटक. एक क्षेत्ररक्षक आणखी बाहेर निघेल. येता लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेट असं क्षेत्ररक्षक त्यांनी घेतलेलं आहे. एक कवर, एक फाईन, पस्लिप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण रचना त्यांनी केलेलं आहे. रचना मग क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, त्याला भेदून तुम्हाला धावा कराव्या लागतील. राकेश आपल्या षटकातला पहिला चेंडू. P2चं महत्त्वाचं षटक टाकण्याची जबाबदारी. यावेळी फुलटॉस चेंडू सरळ मारण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी फलंदाज होतोय झेलबाद. काय घडले मैदानावर? चेंडू हलवार आला होता आणि फलंदाने सुद्धा सहजरित्याने मिड ऑफच्या डोक्यावरून त्याला चेंडू टाकण्याचा इरादा होता. त्या फटक्यामध्ये ताकद लावली नव्हती, त्याचा अंदाज सुद्धा चुकला आणि गोलंदाजाचा अंदाज खरा ठरला. आणि इथं मात्र पहिला फलंदाज सूरजला बरोबर त्याने अडकवले जाल्यामध्ये. फलंदाज होतोय झेलबाद. तन्मय यांनी झेल पकडलाय, त्याला माहिती आहे सोपा झेल होता, झेल पकडलाय. पहिली विकेट पडते ओवळे संघाची. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये 1 डाऊनला पार्थ मुंगाजी येतोय खेळण्यासाठी. बढती दिले त्याला, चांगला फलंदाज असेल. 3ऱ्या क्रमांकावर त्याला निमंत्रित केले जात आहे. या 3ऱ्या क्रमांकाला न्याय देणारी फलंदाजी त्याच्यातून होणार का? पण पहिल्या चेंडूवर राकेश कातकरला मिळाली सफलता, त्याचा आत्मविश्वास उंचावणारा असेल. पहिला चेंडू ज्या पद्धतीने टाकला होता, हलवार फेकला होता, फुलटॉससुद्धा पडला त्याच्या हातून. आणि क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला घडतं की चांगल्या चेंडूवर षटकार बसला जातो आणि कधी कधी फुलटॉस चेंडूवर आपल्याला विकेट मिळत जातं. याचं नाव तर आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये काय घडेल कुठल्या क्षणी हे आपण सांगू शकत नाही. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला चेंडू मिडवर टाकला होता आणि यावेळी चेंडू मात्र निर्धाव जातोय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर टाकल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेतोय, चेंडू जातोय निर्धाव. गुडले स्पॉटवर टाकला चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. 10.6च्या सरासरीनं सुरुवात करायची होती, ती 11 दिवसानं वाटचाल केली. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन केलं होतं, वेगवान चेंडू फेकला होता. मिडल स्टंपवरून चेंडू लेग स्टंपच्या वरून त्यांनी काढला. चेंडू जातोय निर्धाव. 2 षटकं संपली. मग दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या पडला होता 11. 3 चेंडू फेकले, 3 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी चालली, अप्रतिम गोलंदाजी. कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि जेव्हा एखादा आत्मविश्वास वाढतो ना फलंदाज तर चांगलं कार्य करत असतं. यावेळी चांगलं कार्य फलंदाजाने केलं. अतिशय चांगला फटका, पॉईंटच्या डोक्यावरील. क्षेत्ररक्षक नाही, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमारेषेच्या आरपार. चौकार. उचले घेणारा चेंडू पण ज्याप्रमाणे आपल्या बॅटवरच्या मधोमध पार्थने घेतला ना, ती कळा आहे त्याची. आणि 4 धावा टोकतोय. 15 धावा धावपलकावर लागल्या जातात. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगलं क्रिकेट आपण बघतोय. चांगली स्पर्धा, अतिशय देखणी स्पर्धा, अतिशय शांत आणि संयमाने चालणारी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला इतर प्रकार दिसणार, इतकी शांततेने आणि संयमाने चालली स्पर्धा, शिस्तीने चालली स्पर्धा. बॅटची कडा घेऊन जाते, 1 धाव मिळते. दुसरी धावाचा कॉल केला जातो. पार्थ तयार नव्हता, डेंजर एंडला त्याला धावायचं होतं, पण त्याला अजितनं मात्र पुश केला की दुसरी धाव आहे, तिथं आहे, त्याला दिसली होती दुसरी धाव तो घेते. 2 धाव मिळतात. संघाला 17 धावा धावपलका लागल्या जातात. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक चालू आहे. 5 चेंडू या षटकात झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये 6 धावा दिल्यात आणि इथं पार्थ मुंगाजी आणि 4 चेंडू केले. 4 चेंडूमध्ये 6 धावा. चांगली रणनीती आखली जातोय. पार्थ चांगला खेळाडू, गॅप सिलेक्शन त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे फटके आहेत. ऑफच्या दिशेने त्याची जी बॅटिंग दिसते ना, अतिशय स्ट्रॉंग दिसतोय. नेक्स्ट बॉल.
यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. फसला जातो आहे फटका, चेंडू जातो आहे निर्धाव. अशा प्रकारे 2 षटकं संपली जातात आणि 2 षटकाच्या समाप्तीने जिथं 11च्या सरासरीने वाटचाल होती ती आता मात्र रन रेट घसरला का या षटकामध्ये राकेश कातकरने दिल्यात अवघ्या 6 धावा, 17 धावा. धावपट लागतं 8.5च्या सरासरीनं संघ वाटचाल करतोय. 53 धावांचा त्यांना पाठलाग करायचा. आता गणित बदलले जाते. येणारे 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडूमध्ये ओवळे संघाला जिंकण्यासाठी धावा जमाव्या लागतील त्या 36 धावा. 12च्या रन रेटने वाटचाल करावी लागेल. आता 36 धावा जमवायच्या असतील. हा सामना वाटतोय तितका सोपा नाही. जर चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या जोरावर अनेकांनी इथे सामने जिंकलेले आहेत. सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना त्याचीच पुनरावृत्ती इथे होईल का इथं की ओवळे संघ त्यांची जी खासियत आहे कुठल्याही क्षणी न डगमगता नेटानं लढणं, भिडणं, मैदानावर आपली कला प्रस्थापित करणं, त्या दृष्टीनं सामना होईल. 18 चेंडू 36 धावा, प्रत्येक चेंडू मागं 2 धावा असं समीकरणाने खेळण्यासाठी अजित मुंगाजी ज्याच्या बॅटमधून एक चौकार बघितला होता तोच आता खेळण्यासाठी तयार. गोलंदाजीमध्ये तन्मय पाटील येतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं संघाचा अतिशय महत्त्वाचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू चांगला चेंडू टाकला होता. गुडले स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा उडाला आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलवायचा होता तिथं चेंडू निर्धाव जात आहे. काय गोलंदाजी चालली, अप्रतिम गोलंदाजी. 17मध्ये आता 36 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघ जे आहेत ना हार मारणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मैदानावर लढावं कसं, भिडावं कसं, आज इथं प्रत्यक्ष आपला दिसेल. यावेळेचा चेंडू बॉलर थ्रूमध्ये झेल उडाला होता, झेल होता. इथं थोडासा झेलपासून वंचित राहतोय, चुकतोय तो तन्मय पाटील. कारण जेव्हा फॉलो थ्रूमध्ये तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा येणाऱ्या इतका फास्ट झेल पकडणं फार कठीण असतं. पण कधी कधी असा झेल चिकटला जातो. पण तर नशीब म्हणावलं अजित मुंगाजी जगत त्याला जीवनदान मिळालं. 16मध्ये 36 लगातार दुसरा चेंडू तन्मय निर्धाव फेकतोय. 16मध्ये 36 चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट. सर्वजण शांत आहे. त्यांना माहिती आहे वादलापूर्वीची ही शांतता असेल का याचा आपण सुद्धा विचार करणार आहोत. यावेळी मोठा फटका मारायचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि काय झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण का म्हणतो. अप्रतिम झेल टिपलाय वरुण पाटील यांनी काय झेल टिपलाय. अप्रतिम. आणि अशा प्रकारे जेव्हा क्षेत्ररक्षक तुमच्याकडे असतात ना तेव्हा बरंच काही मॅचमध्ये होत असते. दाखवलंय धावा वाचवल्यात, विकेट महत्त्वाचा. अजित मुंगाजीला त्याने बाद केले. अडचण आता निर्माण झाली. ओवळे संघापुढे फार मोठी अडचण आहे आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एखादा चांगला फलंदाज त्यांना आता पाठवावा लागेल जो मोठी धावसंख्या उभार येणारे 15 चेंडू बाकी आहेत. 15 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 36 धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय रोशन मुंगाजी. रोशनला आता चांगली फलंदाजी करा. प्रत्यय आता राहिले नाही. दुसरा तुमच्याकडे पर्याय शिल्लक राहिलेला नाही. आता मैदानावर तुम्हाला झुंजावं लागेल, लढावं लागेल. आपली फलंदाजी आपली जी क्लास आहे तो मैदान तुम्हाला पेश करावं लागेल. 15मध्ये 36 काय गोलंदाज झाली. राकेश कातकरने अनेक पुनरागमन करून दिलं. पहिली विकेट मिळवली, 6 धाव दिल्या. त्यांचा अनार तन्मय पाटील 3 चेंडू फेकले. 3 चेंडूमध्ये अद्याप एकही धाव दिली नाही. अडचणीमध्ये आणलं सातत्यानं अजित मुंगाजीला संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातून मात्र विकेट त्याला बहाल करावी लागली. संघर्षाला कसोटीमध्ये खरा उतरला नाही. पण आता रोशन मुंगाजी खरा उतरणार का. यावेळी चांगला चेंडू हाफ टाकला होता. पण माझ्याबरोबर बोटं फिरवली होती. पडल्यानंतर चेंडू काय स्विंग झाला आणि चेंडू जातोय निर्धाव. यावेळी चेंडू स्विंग होतं ना चेंडू बराच काही सांगून जातो. येणार 14 चेंडूमध्ये 36 धावा. लगातार 4 चेंडू निर्धाव फेकलेत. काय गोलंदाजी झाली. अडचणी निर्माण केल्या तर ओवळे संघाला अडचणीतून बाहेर यावं लागेल. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू हेरलय. फलंदाजाची कमकुवत बाजू हेरलय त्यांनी आणि हा निर्धाव षटक येईल का याची सुद्धा आता उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. 13 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 36 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी तन्मय पाटील पुन्हा एकदा कम बॅक करून देत आहे. राकेश कातकरने जे लिहिलं होतं त्यातून पुढचा इतिहास तो लिहित आहे. यावेळी मोठा प्रहार केला जातोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वा लाजवाब क्षेत्ररक्षण आणि जिथं जवळजवळ षटकार चेंडू गेला होता त्या षटकाराचं रूपांतर केलं 1 धावमध्ये. मागाशी सुद्धा त्यांनी कॅच पकडली. काय वरुण पाटीलचं कौतुक केलं जाईल. जवळजवळ आत्तापर्यंत या सामन्यामध्ये 7 ते 8 धावा त्यांनी एकट्याने वाचवल्या. फिल्डिंग डिपार्टमेंट किती महत्त्वाचं असतं हे सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून, या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12मध्ये जमवायचे आहेत ते 35 धावा.
कुणी जाऊ शकते पाणी घेऊन, कुणी जाऊ शकते. 12मध्ये 35. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12मध्ये 35. अतिशय जबरदस्त स्पर्धा आपण बघत आहात. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित टेनिस क्रिकेटची 4 दिवसीय स्पर्धा आणि त्यातला हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आपण बघत आहात. काय जबरदस्त सामना सध्या रंगत आहेत. अप्रतिम गोलंदाजी, जितकी चांगली फलंदाजी पाटणोली संघाने केलेलं तितकी चांगली गोलंदाजी आणि त्यापेक्षा कितीतरी उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण वरुण पाटील याने केलं. आज त्याच्या नावाची चर्चा ही होणार. त्याने पकडलेला झेल, त्याने अडवलेला षटकार, या प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन होणार आणि त्या धावा महत्त्वाच्या ठरणार का येणाऱ्या 2 षटकामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत. सामना अद्याप काही संपलेला नाही. 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये 35 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागेल. मेहनत करणं वालो की कभी हार नाही होते असं म्हटलं जातं. हारायचं नाही, लढायचं मैदानामध्ये. मनानं हारायचं नाही तर लढायचं. पूर्ण ताकदीनिशी आपण लढायचं असतं मैदानावरती. कार्य आपलं असतं आणि त्यानंतर यशाच्या दिशेनं गरुड झेप घेण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होत असतं. ते सामर्थ्य इथं कुठल्या संघामध्ये असेल, तो संघ असेल पाटणोली की ओला. येणारे 12 चेंडू अर्थात 2 षटकं आपल्याला सांगून जाईल. या सामन्यामध्ये जे प्रस्थापित करायचं असेल तर ओला संघाला 12 चेंडूमध्ये 35 धावा जमावे लागतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेची नियमावली आहे. पहिल्यामध्ये आल्या 11, तिथं ओले संघ वरचढ झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये 6. ते तिसरं षटक फक्त तन्मय पाटीलचं 1 धाव दिला. त्याला कारण होती ती वरणचं क्षेत्ररक्षण, त्यामध्ये त्याने अडवलेल्या धावा. आणि आता सध्या ओल्या संघाला 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावा जमायच्या आहेत. त्या 35 धावा. केतन पाटील येत आहे. गोलंदाजीला फार मोठी जबाबदारी, फार मोठं षटक. हे षटक कुठल्या दिशेनं सामना जाईल त्याची दिशा दर्शवणारं षटक असेल. दिशादर्शक षटक टाकण्याची जबाबदारी अर्थात केतन पाटीलवर आहे. कुठल्याही स्पर्धेमध्ये 4थं षटक फार महत्त्वाचं गणलं जातं आणि ते सुद्धा आत्ता इथं ठरलं जाईल का. 12 चेंडूमध्ये 35 दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हे षटक आहे. षटकामध्ये 15 ते 16 धावा आल्या तर पुन्हा ओले संघ इन्कमिंग होईल या सामन्यामध्ये. पण तसं काय घडेल का. या गोलंदाजाच्या मनामध्ये काय, फलंदाज काय फलंदाजी करेल. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, स्ट्रेट टू बॉलरच्या दिशेने सरळ ठोकलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता आश्वासक फटका, उत्साहवर्धक फटका, कॉन्फिडन्स वाढवणारा फटका. या फटक्यामधून 4 धाव मिळतात त्या रोशन मुंगाजीला आणि संघाची आता गरज आहे 11मध्ये 31. 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. स्वागत तर केलं आहे केतनचं चौकारानं. रोशन मुंगाची चांगली फलंदाजी, त्याच्याकडे चांगले फटके त्याच्याकडे करावं लागेल. मैदानामध्ये आपलं योगदान त्याला द्यावं लागेल. गोलंदाजाला सुद्धा योगदान द्यावं लागेल. इतर गोलंदाजांनी जे केले ना तेच तुला करावे लागेल. 11मध्ये हवेत 31. चांगला चेंडू, खोलाट चेंडू टाकला होता, बुंदा चेंडू टाकला तर 1 धाव पूर्ण केले होते. मिडविकेट क्षेत्र वेगाने येतो आहे पण तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जात आहे. 2 धावा. कॅल्क्युलेशन रिस्क घेतली होती, माहिती आहे रिस्क आहे पण इथं मी पोहोचू शकतो. रोशनला माहिती होते 2 धावा घेतला, स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. त्याला माहिती आहे की आता 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूमध्ये मला 29 धावा आपल्या संघाच्या विजयासाठी जमवायच्या आहेत. 10मध्ये 29. काय जबरदस्त लढत बघायला मिळते. चांगला सामना, चांगली स्पर्धा. जे हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित टेनिस क्रिकेटची भव्य दिव्य अशी 4 दिवसीय स्पर्धा बघतात आणि त्यामध्ये दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. फुलटॉस चेंडू, प्रॉपर टायमिंग झालं नाही, 1 धाव पूर्ण केली जातो आहे. फुलटॉस चेंडू होता. रोशन स्वतःवर नाराज असेल पण इथं गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय चेंडूवर फक्त त्याने 1 धाव दिली. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा. 9 चेंडू 28 धावा. प्रत्येक चेंडू मागं 3 पेक्षा जास्त असं समीकरण आलं आहे केल्यासाठी पारताय. यावेळी फटका फासला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहे, येतोय आणि सोपा असा झेल टिपला जातोय. फलंदाज होईल झेलबाद. वाशीगाव संघाचे कर्णधारण तयार राहायचं आहे. पॅव्हलियनकडे आमच्या यायचं 8मध्ये 28. 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. उडाला झेल, चांगला झेल टिपलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाटणोली संघाचं. आणि आता प्रत्येक जो संघ आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती करतो. मग बॉलिंग डिपार्टमेंट असो,
फलंदाजीचे डिपार्टमेंट असो की क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट, सर्व डिपार्टमेंटमध्ये अभ्यास करतात. अभ्यासपूर्ण आता खेळाडू मैदानामध्ये उतरतात. त्यामुळे ग्रामीण टेनिस क्रिकेटचा स्तरसुद्धा फार मोठा उंचावला आणि चांगल्या क्षमतेचं खेळाडू आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. नवीन फलंदाज येत आहेत, सुजल गायकवाड येत आहेत. सुजल येथे खेळण्यासाठी 8 चेंडू आहेत, 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी मोठा फटका मारला, स्टेट टू बॉलर क्षेत्ररक्षक तिथं आहे लॉंग ऑफ रिजनमध्ये आणि इथं फलंदाज होईल झेलबाद. तुषार पाटील यांनी चांगलं जजमेंट घेतलं. अगदी बाउंड्री लाईनवर चेंडू गेला होता, कारण यावेळी जो सामना खेळतो ना त्या सामन्याची डिमांडच होती की मोठा फटका तो मारण्याचा प्रयत्न केला. अडचणीमध्ये वाढ, सातत्यानं अडचणीमध्ये वाढ होत गेली. ओळे संघाचं पहिलं षटक त्यांच्या बाजूने गेलं, त्यामध्ये 11 आल्या. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तिसरं षटक जे होतं ना त्यामध्ये फक्त तन्मय पाटीलने 1 धाव दिल्यानंतर सामन्यामध्ये ते परतले आणि सामना त्याने आपल्या बाजूने कसा राहील याचा सातत्यानं विचार केला तो गोलंदाजानं. आणि आता आलं केतन पाटील, पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला पण त्यानंतर 2 विकेट लगातार मिळाले. हॅट्रिकवर आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 7 मध्ये 28. या चेंडूवर मोठा फटका येईल का याची प्रतीक्षा करतोय रोशन, जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. रोशन मुंगाजी, त्याच्या बॅटमध्ये चौकार आला. या चेंडूवर मोठा फटका जर आला तर धावा 24 किंवा 24पेक्षा कमी राहू शकतात. 22-24 धावा राहतील जर मोठा फटका आला तर. पण ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय ना तो अचूक टप्पा सोडणार का हा फलंदाज, त्याला हिट करणार का. स्टेट टू बॉलरच्या दिशेने मारलाय पण इथं रोशन धाव घेण्यास उत्सुक नाही. त्याला माहिती आहे की आता जे काही करायचं आहे ते मला करायचं आहे. आता सामन्याच्या फ्रंटला मी राहणार, आता जबाबदारी माझ्या शिरावर घेणार आणि माझ्या शिरावर घेताना जबाबदारी पेलण्याचं मी सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. त्याची प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा प्रयत्न करेन, 100% योगदान देईन. आणि या षटकामध्ये केतन पाटीलने धावा दिल्या त्या अवघ्या 7, 2 फलंदाज बाद केले. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न ओवळे संघाने केला पण त्यापेक्षा चांगली गोलंदाजी पाटणोली संघानं केला. ओवळे संघाचा पूर्ण अभ्यास पाटणोली संघाला आहे आणि पाटणोली संघाचा पूर्ण अभ्यास ओवळे संघाला आहे. पण तरी म्हणेन या सामन्यामध्ये पूर्णपणे अभ्यासाचा परिपक्वता जर कोणी दाखवली असेल ना आतापर्यंत तर पाटणोली संघाने आतापर्यंत या 9 षटकामध्ये दाखवले. शेवटचं षटक बाकी आहे, काय होईल सांगता येणार नाही. या षटकामध्ये 28 धावा म्हणजे शिवधनुष्य पेलावं लागेल. ओवळे संघाला शिवधनुष्य पेलावं लागेल ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. रोशनवर त्यांच्या अपेक्षा आहे. शिवम दमडे आलेले आहेत, गोलंदाज शिवम दमडे यांच्याकडे शेवटचं षटक 28 धावांचं त्यांना रक्षण करायचं आहे. आणि खेळण्यासाठी रोशन मुंगाजी तयार आहे. चांगली गोलंदाजी झाली, प्रत्येक गोलंदाजानं आपला परफॉर्मन्स चांगला दिला. त्यामुळे ओवळे संघाला 53 धावांवर सुद्धा करताना त्यांनी दमछाक त्यांची करून टाकली. पण सामना अद्याप काही संपलेला नाही, शेवटचं षटक बाकी आहे, काही घडू शकतं. 6 चेंडूमध्ये 28 धावा. पहिल्या 2-3 चेंडूवर मोठे फटके येणं गरजेचं आहे ओवळे संघाच्या दृष्टीनं बघण्याचं झालं तर. यावेळी लेग स्टंप सोडून जाणार चेंडू, 1 धाव आणखी जोडली जातोय. 6 मध्ये आता 27, 6 मध्ये 27 बॅट फिरवली तर रोशन मुंगाजीने त्याला माहिती आहे की आता जे काही करायचं ते मला करायचं आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, पुन्हा एकदा आपल्या संघाला विजय करण्याचं सामर्थ्य मी इथं दाखवीन असं तर आत्मविश्वास आहे. पण तिकडे असणारे दमडे साहेब सुद्धा सांगतात मी चांगली गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे. यावेळी मोठा प्रहार केला जातोय, स्वीट आवाज साऊंड आपला ऐकायला आला आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषा बाहेर 6 धावन करता. आता 5 मध्ये 21. रोशन सांगतोय मै हूं ना, मी आहे ना. पहिला चेंडू बघितला, हाफ टॅकर होता मिडविकेट क्षेत्रामध्ये, ज्याप्रमाणे चेंडू टोलाला आत्मविश्वास उंचावला त्याचा. आता जे करायचं ते मला करायचं आहे या भावनेनं उतरला हा खेळाडू. 5 मध्ये 21. सामना जर षटकार मिळाले तर बघा सामन्याची चित्र कसं पलटतं. मगाचं पण रिलॅक्स पाटणोली संघामध्ये आता हालचाली चालू झाल्या दिसतात तुम्हाला. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही तुम्ही निर्धास्त राहू शकत नाही. जेव्हापर्यंत शेवटचा धाव आणि शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठलाही संघ विजयाची आस धरू शकत नाही. फक्त आशा धरू शकता पण कॉन्फिडन्स असू शकत नाही तुम्हाला. हे क्रिकेट आहे, बदललेले क्रिकेट आहे, हे नवीन क्रिकेट आहे. यावेळी बॅटची कडा घेतली जातोय आणि मोठा अडथळा दूर केला जातोय. एकाकी लढणारा रोशन सुद्धा माघारी येतोय आणि मोठी अडचण आता निर्माण झाली ते ओवळे संघाला च्या गोटामध्ये. आता प्रश्नचिन्ह झाला की येणाऱ्या 4 चेंडूमध्ये ह्या 21 धावा कोण काढणार, काय होणार या सामन्यामध्ये. आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये 21 धावांची आणखी गरज आहे. सामना जिंकण्यासाठी पाटणोली संघानं काय खेळ केला, त्याचा सांघिक खेळ उत्तम दर्जात झाला. प्रथम फलंदाजी असो, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये जर आपण विचार केला तर वरुण पाटील
वरुण पाटील याचं नाव घ्यावं लागेल. जिथून जिथून म्हणेन मी ज्यांनी क्षेत्ररक्षण केलं ना तिथून दबाव आला ओली संघाला. त्या दबावातून त्यांनी बाहेर पडू दिलंच नाहीत. संघाला त्यांनी पकडलेला झेल, अडवलेला चौकार, षटकार, अडवलेला षटकार आणि पकडला झेल, बरंच काही सामने सांगून देत आहे. अप्रतिम तिथून सामना जो टर्न झाला ना तो ओली संघात सामन्यामध्ये परतला नाही. रोशनने थोडीशी प्रयत्न केला. सामना अद्याप काही संपलेला नाही. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये 21 धावा. थोडासा दबाव आहे पण अशक्य नाही. कठीण आहे पण अशक्य नाही. क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं. करावं लागेल तुम्हाला, ते दाखवावं लागेल. अशक्य नाही. तीच केली पुन्हा एकदा करावी लागेल. या फलंदाजाला नवीन फलंदाज येतोय, रोहन मुंगाजी येतोय. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये 21 धावा. यावेळी चांगला फटका. सामना अद्याप संपलेला नाही. इशारा देतोय. डीप फाईन लेगला ठोकला जातोय. जबरदस्त असा षटकार. 15-3 मध्ये 15. 3 चेंडू बाकी आहेत. 15. म्हटलं कुठल्याही क्षणी सामना संपत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आणि शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत कुणी जिंकू शकत नाही आणि कुणी हरू शकत नाही. हे निश्चितच मनामध्ये ठेवून प्रत्येकाने केल्याचं असतं. तुम्ही करता तर आम्ही का करणार नाही हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मैदानामध्ये उतरा. झुंज द्या, झुंजार व्हा, नेतृत्व करा आपल्या संघाचं आणि विजयाच्या समीप घेऊन जा संघाला. मग तो गोलंदाजी करणारा संघ असो किंवा फलंदाजी करणारा संघ. 3 चेंडू 15 धावा. या चेंडूवर बरंच काही गणित अवलंबून आहे. हा चेंडू महत्त्वाचा आहे. चांगला चेंडू, चांगला फटका आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि यावेळी दुसरी धाव करण्याच्या नादात मात्र फलंदाज होतोय धावा. काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स चौकार जाईल काय अशी शक्यता निर्माण झाली असताना केतन पाटीलने क्षेत्ररक्षण केलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून बघायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण, सांघिक खेळ. आणि खेळाडू कसे असतात सतारेच्या तारेंप्रमाणे असतात. सर्वांचे सूर जमले ना एकदम का विजयाचा झुंकार, विजयाचा नाद त्यातून, विजयाचा आवाज त्यातून येत असतो. ते आज पाटणोली संघानं या मैदानावर प्रस्थापित करून दाखवलं आहे. कारण आता चेंडू बाकी असते ते 2 आणि 2 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 14 जमवायचे आहेत. 2 चेंडूमध्ये 14. 2 चेंडू 14 धावांची गरज आहे. शिवम दमडे या षटकामध्ये त्यांनी 2 षटकार जरी काढले असले तरी क्षेत्ररक्षणाची मिळाली 7. त्यामुळे सामना आता पूर्णपणे चुकलेला आहे तो पाटणोली संघाकडं. कारण 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 14 धावा. फटका चांगला सुचवला होता मुंगाजी यांनी. रोहन मुंगाजींनी चांगला फटका सजवला होता. अप्रतिम फटका होता पण तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचं काम जेव्हा 100% करताना गोलंदाजाला हुरूप येतो. गोलंदाजावर असणारा एक्स्ट्रा दबाव आहे ना तो तुम्ही कमी करू शकता. आणि जेव्हा क्षेत्ररक्षक चुका करतात तेव्हा गोलंदाजावर दबाव येत असतं. हे क्रिकेटचं तंत्र आहे. वाशीगावचा कर्णधार या. सेकंड कॉल आहे आपल्याला लगेचच या नाणेफेकी करण्यासाठी. 2 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडूमध्ये 14 धावा. नवीन फलंदाज संयम येतोय. 2 मध्ये 14. एखाद चमत्कारच आता ओळे संघाला या सामन्यामध्ये परत आणू शकतो. विजयश्री प्राप्त करू शकतोय. आणि आता विजयाची माल घेऊन विजयश्री तयार आहेत. ती पाटणोली संघाच्या गाल्यामध्ये वाईट चेंडू येतोय. आता राहिल्यात 2 चेंडू आणि 13 धावा. 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या सामन्याची नियमावली आहे. ते नियमावली सुद्धा आपण खेळत असतो. 2 मध्ये 13. यावेळी हलवार चेंडू फेकलाय. वायडिश लॉंगनकडे चेंडू टोलवलाय. क्षेत्ररक्षक येतो, उचलतोय फेकीपर्यंत 1 धाव. धावसंख्या धावपडाकडे 41. 12 धावांची गरज. शेवटचा चेंडू 12 धावा. मगासुद्धा असं समीकरण आलं होतं. 1 चेंडू 12 धावा असं समीकरण आलं होतं आणि आत्तासुद्धा त्या स्थितीमध्ये सामना आला आहे. आणि या चेंडू अंगाला लागतो खेळाडूच्या. अशा प्रकारे हा सामना संपला. इथं ओळे संघाचं मनपूर्वक आभार या स्पर्धेमध्ये येऊन या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत आणि पाटणोली संघाचं अभिनंदन. सुंदर असं खेळ कडून पहिला विजय आपण प्राप्त केला. नेक्स्ट मॅच असेल ध्रुवी 11 वाशीगाव पक्ष पाटणोली संघ. या 2 संघाच्या दरम्यान पुढची लढत होईल. या सामन्याचा सामनावीर आमचे गुणलेखक, सुंदर असे गुणलेखक रोहित म्हात्रे यांच्याकडून आम्हाला अहवाल येईल तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. वरुण पाटील ठरला जाते सामन्याचा सामनावीर ज्याने जबरदस्त असं क्षेत्ररक्षण